नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आजचे लेक्चर स्पेशली नवीन जे फर्स्ट इयर मध्ये आलेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी असणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपण काय बघणार बघा. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण इथं फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आपल्याला आता विषय कोणते कोणते असणार आहे, कशा टाईपचा आपला पेपर होणार आहे किंवा मग कशा टाईपची आपली युनिट टेस्ट असती, मार्किंग स्कीम कशी दिली जाते. म्हणजे आपलं जसं आता 10वी मध्ये असताना काही 80 मार्काचे पेपर होते, 40 मार्काचे 2 पेपर होते, असं काही पॅटर्न होता आपला. तर इथं कशा टाईपचा पॅटर्न असणार, मग याच्यामध्ये आपण फेल होऊ शकतो का, आणि फेल झाल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल पुढे, म्हणजे फेल झाल्याच्या नंतर पुढच्या वर्गात जाता येते का नाही, हे सुद्धा आपण याच्यामध्ये आज बघणार आहे. तर जे कोणी फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा, कारण की तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे बघा. तर याच्यामध्ये काय आपण सगळ्यात पहिले बघणार की आपल्याला सब्जेक्ट कोणते कोणते आणि कशा टाईपचा पॅटर्न असणार. तर बघा, टॉपिकच आपण इथं सांगितलेलं की इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट. आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट आहे, आता जसं की तुम्हाला काही ओळखीची नावं असतील तर 10वी पर्यंत झालेले की 10वी पर्यंत आपण कोणते कोणते सब्जेक्ट शिकलेलो आहे. तर आपण मॅथमॅटिक्स शिकलेलो आहे बघा, बरोबर. मॅथमॅटिक्स हा एक विषय होता आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असं मॅथ पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 नावं होते. आता मी सांगत नाही परत ते, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 10वी पर्यंत मॅथ पार्ट 1 आणि पार्ट 2 असे होते 2. त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स एक विषय होता, बरोबर. एक सायन्स नावाचा विषय होता. ते सायन्स मध्ये तुम्ही फिजिक्स शिकले असाल, केमिस्ट्री बघितलं असाल, बायोलॉजी शिकले असाल, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये टॉपिक होते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काही पार्ट असाल, आणि त्याच्यानंतर एक होता इंग्लिश विषय, बरोबर. एक असतो आपला इंग्लिश सब्जेक्ट. असे 3 विषय तुम्हाला कॉमनली माहिती आहे की जे आपण 10वी पर्यंत शिकलेलोच आहे. मग बाकी मग हिस्ट्री, जॉग्राफी, जे एक्स्ट्रा आपले बाकीचे विषय होते. पण आता तुम्ही टेक्निकल फील्ड मध्ये आलेले आहे, तर टेक्निकल फील्ड साठी तुम्हाला हे 3 विषय महत्वाचे, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश, जे तुम्हाला 10वी मध्ये असताना सुद्धा होते. आणि आता नवीन विषय तुम्हाला शिकायचे, बरोबर. पुढे येऊन नवीन विषयामध्ये तुम्हाला जायचंय. मग तुम्ही वेगवेगळे ब्रांचेस तुमचे सिलेक्ट केलेले असतील. कोणी मेकॅनिकल ब्रांचला असन, कोणी सिव्हिलला असन, इलेक्ट्रिकलचे असतील, केमिकलचे असतील, कोणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असन, असे वेगवेगळे ब्रांचेस तुम्ही निवडलेले असणार. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला येता बघा, आता आपल्याकडं जेव्हा ऍडमिशन झालं, ऍडमिशन झाल्यावरती इथं सेमिस्टर पॅटर्न आहे. सेमिस्टर पॅटर्न म्हणजे काय, पूर्ण वर्षासाठी एक पुस्तक नाहीये इथं. सेमिस्टर पॅटर्न म्हणजे पहिले 6 महिने आणि नंतरचे 6 महिने असे वेगवेगळे पुस्तक राहतील, वेगवेगळे सब्जेक्ट राहतील. तर तुम्ही आता फर्स्ट सेमिस्टरला आलेले आहेत. फर्स्ट इयर मधलं पहिलं सेमिस्टर, असे 2 सेमिस्टर असते, पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर. आता सपोज तुमचं कॉलेज जे ते ऑगस्ट मध्ये चालू होणार असेल, तर ऑगस्ट पासून ते समजा डिसेंबर पर्यंत हे तुमचं पहिलं सेमिस्टर चालणार. आणि त्याच्यानंतर जानेवारी पासून ते मे महिन्यापर्यंत हे तुमचं दुसरं सेमिस्टर चालणार. मग तुम्ही ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत काही विषय शिकणार, आणि त्याच्यानंतर जानेवारी ते डिसेंबर पर्यंत तुम्हाला नवीन विषय येतील. जानेवारी पासून नवीन विषय शिकायला भेटणार. मग आता तुम्ही जेव्हा फर्स्ट इयरला आले तर तुमचं चालू आहे फर्स्ट सेमिस्टर. काय चालू आहे तुमचं, फर्स्ट सेमिस्टर सुरू झालं समजा. आणि फर्स्ट सेमिस्टर सुरू झाल्याच्या नंतर मग आता आपल्याला नवीन फील्ड मध्ये आलेलो आहे. आता आपल्याला नवीन काही शिकायचं आहे, परंतु मग त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी बेस पक्का करावा लागतो. तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्ही जे ऑलरेडी काही विषय शिकलेले 9वी 10वी मध्ये असताना, तर त्याच्याच रिलेटेड विषय तुम्हाला इथं दिलेले आहे बघा. तर जसं की कोणतं, तर हे नाव मी जे लिहून ठेवले होते तुम्ही 10वी मध्ये शिकलेले. आता याच्यामध्येच जो तुमचा पहिला विषय असणार आहे म्हणजे फर्स्ट सेमिस्टर मध्ये, त्याचं नाव आहे बघा बेसिक मॅथमॅटिक्स. पहिला विषय कोणता असणार तुमचा, बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मॅथच शिकणार, बरोबर. मॅथमॅटिक्स म्हणले काय, मॅथ रिलेटेड प्रॉब्लेम असतील. मग तुम्ही मॅथ मध्ये अल्जेब्रा शिकले असतील, जॉमेट्री शिकले असतील. मग अल्जेब्राचा काही पार्ट आणि जॉमेट्रीचा काही पार्ट यो एकत्र करून तुम्हाला एक सब्जेक्ट दिला, तो म्हणजे कोणता, बेसिक मॅथमॅटिक्स. असं जसं की याचं सांगायचं झालं, त्याच्यामध्ये मग तुम्हाला मी काही टॉपिक सांगतो 10वी मध्ये, आणि तेच पुढे चालून आता तुम्हाला याच्यामध्ये शिकायचे. आता 10वी मध्ये आपण पहिल्या चॅप्टर मध्ये असताना लिनियर इक्वेशन बघितले होते. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं तुमच्याकडं चॅप्टर होता तिथं, लिनियर इक्वेशन इन 2
व्हॅरिएबल्स, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दोन चलातील रेषीय समीकरणे, अशा टाईपचं आपलं ते चॅप्टरचं नाव होतं. मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की असे काही इक्वेशन असायचे, ax + by = c, अशा टाईपचं काहीतरी इक्वेशन असायचं. आता याच्यामध्ये एक व्हॅरिएबल वाढणार, एक व्हॅरिएबल आणखी वाढणार. तुम्ही एक्स आणि वाय पर्यंत शिकले होते, त्याच्यामध्ये एक व्हॅरिएबल वाढणार, झेड येऊन जाणार. याच्यामध्ये काय ना झेड येणार. म्हणजे बघा, वाय पर्यंत तुम्ही शिकले होते दोन व्हॅरिएबल पर्यंत, एक तिसरा व्हॅरिएबल येणार cz = d. म्हणजे काय झालं, टॉपिक तोच आहे बघा, रिलेटेड लिनियर इक्वेशनच आहे. त्याच्याच रिलेटेड एक टॉपिक तुम्हाला एक व्हॅरिएबल वाढवला आणि नवीन टॉपिक तयार केला. मग त्याच्यामध्ये तुम्ही शिकले असतील एक डिटर्मिनंट नावाचा, निश्चयक नावाचा टॉपिक होता बघा. डिटर्मिनंट आपण त्याला म्हणायचो, डिटर्मिनंट किंवा मराठीमध्ये आपण त्याला निश्चयक. असं दोन व्हर्टिकल लाईन मध्ये आपण इथं काही नंबर्स लिहायचो, दोन व्हर्टिकल लाईन मध्ये आपण काही नंबर्स लिहायचो आणि याचा असं तिरका गुणाकार करायचो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर योच टॉपिक तुम्हाला पुढे दिला, याच्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि एक नवीन टॉपिक, आता याच्याच रिलेटेड एक नवीन टॉपिक आहे मॅट्रायसिस नावाचा. याच्याच रिलेटेड एक नवीन टॉपिक आहे मॅट्रायसिस नावाचा. म्हणजे बघा, मॅथ मध्ये आपण 10वीला असताना डिटर्मिनंट शिकलो आणि याच्यात रिलेटेड एक समोरचा टॉपिक आहे, तो म्हणजे मॅट्रिक्स नावाचा. म्हणजे हा तेच रिलेटेड टॉपिक आहे, हे तुम्ही रिलेट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जॉमेट्रीमध्ये ट्रिग्नोमेट्री शिकले असणार आहे, बरोबर. जॉमेट्रीमध्ये ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती, बरोबर. ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक शिकला असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही साइन, कॉस, टॅन याचे काही असे फॉर्म्युले वापरले. तर त्याच रिलेटेड तुम्हाला तर पुन्हा एकदा आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्री वरचा पण आपल्याला एक चॅप्टर इथं दिलेला आहे. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा जो रिलेटेड टॉपिक आहे, मग याच्यामध्ये तुम्ही बेसिक हे शिकले असतील. मग जर समजा आता अजून कॉलेज सुरू झालं नसेल तर तुम्ही एक ते रिवाइज करू शकता. तुमच्याकडे 10वीचं पुस्तक असेलच, त्याच्यामधून तुम्ही काय करायचं, फक्त आपल्या टेबल होतं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू लिहिलं होतं, sin 30, sin 45, tan 45, अशा ज्या व्हॅल्यूचा टेबल होता बघा, एक तो टेबल आत्तापासूनच थोडंसं वाचायला, रीड करायला स्टार्ट करा. म्हणजे कसं आहे, तुमचं 10वी होऊन आता बरेच दिवस झाले आणि ते आपल्या माइंड मधून निघून जात असतं. म्हणून ते एकदा रिवाइज करा. रिवाइज कशासाठी, की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येणार, क्लासमध्ये येणार, तर तिथं जेव्हा शिकवणं चालू आहे तर ऑलरेडी आपल्याला ते व्हॅल्यू पाठ असतील आणि आपल्याला असं अवघड नाही वाटणार. अवघड का बरं वाटतं, आता समजा मी एखादा प्रॉब्लेम इथं शिकवायला घेतला आणि मी तो सोडवायला सुरू केला. आता सोडवत असताना मी म्हटलं की sin 30 ची व्हॅल्यू 1/2 असं काहीतरी आपण म्हटलं की याची व्हॅल्यू एवढी घ्या, याची व्हॅल्यू तेवढी घ्या, आणि ती आपल्याला पाठ नसते. ती आपल्याला पाठ नसते, मग आपल्याला समजत नाही रे ही व्हॅल्यू कुठून आली. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की जो बेस असतो का, तो सगळ्यात पहिले पाठ करायचा असतो. मग तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे जे फॉर्म्युले होते ते 10वी मध्ये झालेले, आयडेंटिटीज असतील, काही बेसिक फॉर्म्युले असतील, टॅनला काय पुट केलं जातं, तसे काही बेसिक फॉर्म्युले, पायथागोरस थेरम असन, तर तेवढं एक बेसिक पार्ट तुम्ही आता रिवाइज करून ठेवा. म्हणजे तुम्हाला इथे येणार आहे. सगळं करायचं का आता, त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पण चॅप्टर होते तर ते पण शिकायचे, ते एवढं रिवाइज करायची गरज नाही. का बरं, कारण की तुम्हाला सध्या लागणार काय, तर तुम्हाला तो डिटर्मिनंटचा टॉपिक लागणार आहे, तुम्हाला नंतर ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट लागणार आहे. म्हणून ते ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले रिवाइज करा. त्याच्यानंतर तुम्हाला अल्जेब्रामध्ये एक लास्ट चॅप्टर होता बघा, स्टॅटिस्टिक नावाचा. जो सगळ्यांचा फेवरेट चॅप्टर असतो, स्टॅटिस्टिक्स, बरोबर. ते टेबल बनवायचा, त्याची बेरीज करायची, उभी बेरीज करा, गुणाकार भागाकार करा. तर ते एकदम म्हणजे सिंपल क्वेश्चन असते स्टॅटिस्टिक नावाचे, बरोबर. स्टॅटिस्टिक चॅप्टर होता आपल्याला, सांख्यिकी म्हणायचो आपण त्याला. तर त्या चॅप्टरमध्ये लास्टचा चॅप्टर आहे बघा, पार्ट 1 मधला शेवटचा चॅप्टर, तर तो स्टॅटिस्टिक होता बघा. तर इथं सुद्धा तो चॅप्टर परत दिलेला आहे. इथं सुद्धा तुम्हाला डिप्लोमा मध्ये परत एकदा तो चॅप्टर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की एक तर तुमचा तो डिटर्मिनंट वाला चॅप्टर, त्याच्या रिलेटेड तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जाणार. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर, तर तिथं जे तुम्ही शिकले 10वी पर्यंत, आता 9वीला शिकताना तुम्ही नुसतं साइन, कॉस, टॅन चे फॉर्म्युले शिकले होते. 10वीला आले होते त्याचे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल. मग आता आपण अजून थोडंसं त्याच्यामध्ये पुढे जाणार, म्हणजे अजून थोडेसे फॉर्म्युले तुमचे त्याच्यामध्ये वाढणार. पण जर तुम्ही 10वीचेच फॉर्म्युले पाठ नसतील तुम्हाला, बऱ्याच जणांना आता जेवढे पण विद्यार्थी आपल्याकडे येतात, तर मॅक्झिमम स्टुडंटचा तोच प्रॉब्लेम असतो की त्यांना 10वी मध्ये झालेले ते साइन, कॉस, टॅनचे फॉर्म्युले पाठ नसते, ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक कॉन्सेप्ट माहिती नसतो. म्हणून आपण स्पेशल बॅच बनवतो, त्यांची 10-12 दिवस त्यांना तेच बेस पक्क करून घेतो. तेच मी तुम्हाला आत्ता सांगतोय की तुम्ही आत्ताच करून ठेवा. म्हणजे समजा तुम्ही इथं नसतील तर, किंवा तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील, तर तुम्हाला ते रिवाइज करावं लागेल. घरी बसून तुम्हाला ते रिवाइज करावं लागणार, चालतं. किंवा युट्यूब वरती भरपूर असे तुम्हाला भेटून जातील चॅनल की ज्याच्यावरती तुम्हाला ते
बेसिक कॉन्सेप्ट वगैरे सगळं भेटून जाणार. म्हणजे तुम्ही सगळं काही ते घरी बसून मोबाईलवरती आपलं रिवाइज करू शकता. आणि त्याच्यानंतर बघा, आता एक स्टॅटिस्टिक झाला, एक मॅट्रिक्सचा झाला, एक आपण कोणता बघितला आता, ट्रिग्नोमेट्रीचा बघितला. आता त्याच्याच नंतर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन म्हणून टॉपिक होता. स्ट्रेट लाईन म्हणण्याऐवजी निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणून चॅप्टर होता बघा. तुम्हाला सगळं रिलेट करून देतो बघा, कारण की नवीन काही नाही आहे ते. पण अवघड का बरं वाटतं, तर आपण थोडंफार बेस वाचलेला नसतो. म्हणून तो बेस तुम्ही पहिले चालू करा. वाटलंच तर 10वीची बुक तुम्ही सोबत ठेवायचे डिप्लोमाचं फर्स्ट सेमिस्टर होईपर्यंत. एकदा का फर्स्ट सेमिस्टर झालं तर तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही. मग तुम्हाला इथला पॅटर्न वगैरे सगळं समजून जाईल की अभ्यास कसा असतो, अभ्यास कसा करायचा, कोणते पुस्तकं वाचायचे, नोट्स कशा बनवायच्या, सगळं समजून जाईल. पण पहिलं सेमिस्टर व्यवस्थित काढायचंय. बघा, मग जो आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री नावाचा टॉपिक होता बघा, कोऑर्डिनेट जॉमेट्री नावाचा जिथं टॉपिक होता, तर त्यामध्ये आपण स्लोप फाइंड आउट केले ते बघा. स्लोप कशा प्रकारे फाइंड आउट करायचं, स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन आपण तिथं काढायचो. मग स्लोप ऑफ लाईन म्हणजे कसा, तर आपल्याला 2 पॉईंट दिले जायचे, x1, y1, x2, y2 असे 2 पॉईंट दिले जायचे. आपण म्हणत तिथं स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1 असं ते फॉर्म्युला तुम्ही पाठ केलेला आहे बघा. बरोबर, पाठ केलेलं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला होता, सेक्शन फॉर्म्युला होता, ते जे फॉर्म्युले होते ते तुम्ही ऑलरेडी पाठ केलेले. पण आता तोच पाठ तुम्हाला पुन्हा लागणार आहे. स्लोप ऑफ लाईन, मग पॅरलल लाईन कशी असती, परपेंडिक्युलर लाईन कशी असती. तर इथं आपण त्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणायचो कशामध्ये, 10वी मध्ये. योच चॅप्टर तुम्हाला इथं परत एकदा आहे, त्याला स्ट्रेट लाईन असं नाव देण्यात आलेलं आहे. इथं स्ट्रेट लाईन चॅप्टरचं नाव आहे. चालतं, हाच सिलेबस 11वी 12वीला सुद्धा आहे. चालतं, हाच सिलेबस 11वी 12वीला सुद्धा परत असतो. तर हे आपलं बेसिक मॅथमॅटिक्स. हे काय आपलं बेसिक मॅथमॅटिक्स. आता तुम्हाला वाटत असेल की यार हे तर आपण आधीच शिकलेलो आहे, तर फक्त याच्यामध्ये फरक काय आहे की याचं पुढचा एक नवीन पॉईंट, बरोबर, तुम्ही 10वी पर्यंत जे शिकले त्याचा पुढचा एक नवीन पॉईंट याच्यामध्ये ऍड केला जातो आणि तुमचा चॅप्टर तयार होतो. आणि लास्टचा जो चॅप्टर आहे तर यो पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन असणार आहे. एकदम शेवटचा, एकदम शेवटचा. असे 5 चॅप्टर असते आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये. तुम्हाला 5-5 चॅप्टर आहे. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये 5 चॅप्टर आहे. तर डिफरन्सिएशन किंवा त्याला शॉर्टकट मध्ये आपण असं डेरिव्हेटिव्ह म्हणतो. डेरिव्हेटिव्ह असं नाव दिलेलं आहे. तर ह्यो जो चॅप्टर आहे पूर्णपणे नवीन आहे. मग आता एकदा का तुमचं लिंक लागली, तुम्हाला पहिले 3-4 चॅप्टर समजले, मग एकदा तुम्ही फ्लो मध्ये असणार अभ्यासाच्या, तर त्यावेळेस तुम्हाला तो डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सगळ्यात अवघड टॉपिक जरी असला तरी तो इझी पद्धतीनं तुम्हाला समजून जाईल. बघा, मग ह्यो आपला असं बेसिक मॅथमॅटिक्स असणार आहे. म्हणजे 10वीच्या रिलेटेडच हे टॉपिक आहे आपले. मग दुसरा सब्जेक्ट बघा आपला बेसिक सायन्स नावाचा. 10वी मध्ये सायन्स होता, तर इथं आलं की त्याला आपण म्हणणार बेसिक सायन्स. मग सायन्स मध्ये काय आहे, तर सायन्स मध्ये आता फक्त तुमच्याकडे असणार फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री, याच्यामध्ये बायोलॉजी नसणार. चालतं, सायन्स मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असणार, बायोलॉजी नसणार आहे. मग आता फिजिक्स मध्ये काय शिकायचं, तर आपण 8वी 9वी 10वी मध्ये असेपर्यंत आता आपल्याला हे जे टॉपिक असते का आपण जे आता शिकतो ते ऑलरेडी तुमच्या 8वी 9वीच्या सिलेबस मध्ये झालेले आहेत. बरं, हे टॉपिक जे राहते ते झालेले असते. फक्त होतं काय की आपण ते विसरत चालतो. समजा 8वी मध्ये एखादा टॉपिक झालेला आहे, 9वी मध्ये आलं तो आपण विसरत चाललेलो. पण आता आपल्याला तोच टॉपिक पुन्हा रिवाइज करून दिला जातो. आता जसं की आपल्याला फिजिक्स मध्ये आपण जे बेसिक युनिट वगैरे वापरतो बघा, जसं की लेंथ साठी मीटर हे युनिट वापरतो, एखादं वस्तूचं वजन वगैरे मोजायचं असेल मास साठी आपण किलोग्राम हे युनिट वापरतो, टाइम मोजायचा असेल तर आपण सेकंड युनिट वापरतो त्या ठिकाणी. तर अशा स्टेपचा म्हणजे कोणत्या क्वांटिटीसाठी कोणतं युनिट वापरायचं, तर त्यासाठी तुम्हाला एक चॅप्टर याच्यामध्ये दिलेलं आहे फिजिक्स मध्ये, युनिट्स अँड मेजरमेंट. मग एक इलेक्ट्रिसिटी रिलेटेड आहे, करंट रिलेटेड आहे. चालतं, करंट रिलेटेड एक तुम्हाला चॅप्टर दिलं, ज्याच्यामध्ये मग तुम्ही ओम्स लॉ ऐकलेला असन, 8वी मध्ये 9वी मध्ये होता बघा, ओम्स लॉ ऐकलेला असन, तर त्याच्या रिलेटेड एक टॉपिक आहे. रजिस्टर वगैरे असे शब्द तुम्हाला असे कॉम्बिनेशन पण होते बघा 8वी 9वी मध्ये, पेपर मध्ये सुद्धा असे विचारलेले. इथं R1, इथं R2, रजिस्टर इन सिरीज, रजिस्टर इन पॅरलल, हे न्यूमेरिकल तुम्ही सोडवले असतील बघा 10वी मध्ये असताना. सायन्स मध्ये न्यूमेरिकल तुम्ही सोडवले असेल. तर करंट इलेक्ट्रिसिटी रिलेटेड एक पार्ट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हीट रिलेटेड एक पार्ट दिलेला आहे. चालतं, हीट रिलेटेड एक टॉपिक दिलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मग आपण टेम्परेचर शिकणार, काय असतं टेम्परेचर, कशा प्रकारे मोजायचं, त्याच्यासाठी कोणते कोणते स्केल वापरले जाते,
मग हीट काय असते, हीट कोणत्या कोणत्या टाईपची असते, हीट कशा प्रकारे फ्लो होती, तर हे सगळं बेसिक पार्ट जो आहे तो या फिजिक्समध्ये. तसंच मग केमिस्ट्रीमध्ये काय, तर केमिस्ट्रीमध्ये जे बॉन्ड्स असतात, जसे की आयोनिक बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, म्हणजे बॉन्ड्सचे टाईप्स असणार त्याच्यामध्ये, त्याचे केमिकल रिएक्शन कसे असणार. त्यानंतर कोरोजन रिलेटेड एक टॉपिक दिलेला आहे, लुब्रिकंट रिलेटेड एक टॉपिक दिलेला आहे, म्हणजे यो केमिस्ट्रीचा पार्ट आहे. मग असं फिजिक्स आणि केमिस्ट्री असे दोनच टॉपिक आहे ज्याचं जे आपल्याला सायन्समध्ये शिकायचे, याच्यामध्ये बायोलॉजी नाहीये. मग यो पण टॉपिक तुमचा थोडाफार रिलेटेड आहे आणि थोडा नवीन आहे. चालतं, याच्यामध्ये मॅक्झिमम पार्ट नवीन म्हणू शकतो आपण, कारण की 10वी पर्यंत असताना याचा बेस वगैरे जास्त की नसतो. याच्यामध्ये नवीन टॉपिक दिलेला आहे, तुम्हाला नवीन पार्ट आलेला आहे, म्हणून इथं थोडंसं लक्ष असू द्या, या बेसिक सायन्सकडे थोडंसं लक्ष असू द्या. कारण की याच्यामध्ये कसं आहे, एमसीक्यू क्वेश्चन विचारले जाते, म्हणजे तुमचा जो पेपर असणार आहे फायनल, तर यो थेरी नसणार. आता जसं की मॅथ आहे का, मॅथचा पेपर थेरी होणार. मॅथचा पेपर कसा होणार आहे, थेरी, म्हणजे 10वीला आपण जसे पेपर सोडवले का त्या पद्धतीचा पेपर होणार. पण हा जो बेसिक सायन्सचा पेपर आहे फिजिक्स केमिस्ट्रीचा, मग इथं होतं कसं की आपल्याला क्वेश्चन समजत नाही लवकर, म्हणजे अभ्यास जरी केलेला असला तर कधी कधी आपल्याला क्वेश्चन रिलेट होत नाही, म्हणून इथं क्वेश्चनची सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करायची, क्वेश्चन समजून घ्यायची. कारण की एमसीक्यू टाईप पेपर होणार आहे. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, प्रश्न देणार, त्याचे 4 ऑप्शन देणार, त्यापैकी एक उत्तर असणार आणि ते आपण टिक करायचा. मग असे तुमच्याकडं 70 मार्काचा पेपर होणार. ते मार्क वगैरे आता बघू आपण. तिसरा सब्जेक्ट कोणता आहे तुमचा, इंग्लिश. तिसरा सब्जेक्ट कोणता आहे, इंग्लिश. यालाच इथं म्हणू शकता तुम्ही कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणून एक सब्जेक्ट इथं दिलेला आहे, चालतं, इंग्लिश. मग इंग्लिश मध्ये काय शिकणार आपण, तर याच्यामध्ये काही स्टोरी दिलेल्या आहे, जसं की आपल्याला चॅप्टर असायचे बघा, लेसन्स असायचे, याला पण धडे असं म्हणायचो. मग स्टोरी टाईप असे काही तुम्हाला मोटिवेशनल स्टोरीज त्याच्यामध्ये दिलेले आहे. मग ते 7-8 स्टोरी तुमच्याकडे असतील, त्या स्टोरी आपण शिकणार, वाचणार, त्याच्यामधून मोटिवेशन घेणार आणि त्याच्या रिलेटेड मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असणार. या 7-8 स्टोरी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर पुढे चालून तुम्हाला याच्यामध्ये डायलॉग रायटिंग आहे, पॅरेग्राफ रायटिंग असणार. म्हणजे डायलॉग रायटिंग टॉपिक तुमचा आधी झालेला आहे बघा, डायलॉग वगैरे याचे इंग्लिशमध्ये कम्प्लीट करा. इनकम्प्लीट डायलॉग दिलेला असेल त्याला आपण कम्प्लीट करायचं, फिल इन द ब्लँक्स वगैरे तशा टाईपमध्ये. तर आता पूर्णपणे लिहायला येतं. त्याच्यानंतर मग डायरी रायटिंग म्हणून एक टॉपिक आहे, पिक्चर डिस्क्रिप्शन म्हणून एक टॉपिक आहे. पिक्चर डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला एक असा पिक्चर दिला जाईल, काहीतरी एखादा फोटो दिला जाईल आणि त्या फोटोला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. की समजा एखादा गार्डनचा फोटो काढून टाकला, गार्डनचा फोटो आहे, मग गार्डन मध्ये काही लहान मुलं खेळत असतील, ते घसरगुंडी वगैरे खेळत असणार, आलं जे काही तिथं होत असणार, तर ते तुम्हाला याच्यामध्ये डिस्क्राईब करायचंय, लिहायचंय. त्याच्यानंतर मग एक पॅरेग्राफ, बरोबर, पॅरेग्राफ असतो आणि एक लास्टचा टॉपिक असतो पॅसेज. पॅसेज बघायचा आणि त्याच्यामधून मग क्वेश्चनचे अँसर द्यायचे. असे वेगवेगळे टॉपिक या कम्युनिकेशन स्किल मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार. मग बघा, यो पण म्हणजे तुम्हाला असं वाटायला नाही की नवीन सब्जेक्ट आहे, यो ऑलरेडी तुम्ही ऐकलेलं आहे, याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मॅथ बद्दल बी ऑलरेडी माहिती आहे, फिजिक्स बद्दल बी ऑलरेडी माहिती आहे. हा, फक्त एखादा टॉपिक असेल त्याच्यामध्ये की तो नवीन असणार, म्हणजे तो पूर्णपणे नवीन असणार. मग पूर्णपणे तुम्ही नवीनपणे तो शिकणार आहे. मग हे झाले आपले मेन महत्वाचे 3 सब्जेक्ट. मेन महत्वाचे 3 सब्जेक्ट. आता इथं मी पॅटर्न बद्दल सांगतो बघा. तुमची जी एक्झाम असते, आता इथं पॅटर्न कसं आहे बघा, तर तुमच्याकडं युनिट टेस्ट असते बघा, युनिट टेस्ट असणार. मग युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 असे 2 टेस्ट होणार. असे किती टेस्ट होणार, 2 टेस्ट होणार प्रत्येक विषयाची. बरं, आता आपण जे 3 विषय बोललो का त्याच्याबद्दल सांगतोय. आता जे 3 विषय, आता अजून विषय आहे याच्यामध्ये, परंतु त्यांचे टेस्ट वगैरे नसत्या, त्याचे टेस्ट वगैरे नसतं, जे नुसती प्रॅक्टिकल एक्झाम असते, ते बोलू आपण पुढे. सध्या आपण जे 3 विषय बोललो, हे महत्वाचे 3 विषय सध्याला. हे 3 विषय मॅथ, सायन्स आणि इंग्लिश, हे 3 महत्वाचे विषय तुम्हाला या सेमिस्टर मध्ये शिकायचे. आणि याच्यामध्ये मग जी पहिली युनिट टेस्ट होणार ती असणार 30 मार्कची, जी दुसरी युनिट टेस्ट होणार ती पण असणार 30 मार्कची, 30 मार्क्स. बघा, दोन्ही टेस्ट मध्ये किती किती मार्क्सची आहे, 30 मार्क्सची. पण या दोन्ही टेस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला 30 पैकी मार्क काउंट करायचे. किती पैकी, 30 पैकी. याच्यामध्ये एव्हरेज घेतलं जातं, हे लक्षात ठेवा बरं. याच्यामध्ये काय घेतलं जातं, एव्हरेज काढलं जातं. एव्हरेज म्हणजे कसं, की आता समजा पहिली तुमची 30 मार्काची टेस्ट झाली, दुसरी 30 मार्काची टेस्ट झाली,
30 पैकी तुम्हाला काहीतरी मार्क भेटले, इथं पण 30 पैकी काहीतरी मार्क भेटले, त्या दोघांची बेरीज होणार आणि त्याला भागिले 2 करायचं. त्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 म्हणजे 30 आणि 30 60 व्हायले ना. तर 60 मार्काचं नसणार आहे, दोन्ही मिळून 30 झालं पाहिजे. दोन्ही मिळून 30 मार्काचं, त्याला आपण एव्हरेज म्हणतो की 30 पैकीच तुम्हाला मार्क देणार. आता जसं की बघा या पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला पहिल्या टेस्टमध्ये पडले 30 पैकी 20 मार्क आणि दुसऱ्या टेस्टमध्ये पडले 30 पैकी 10 मार्क. पहिल्या टेस्टमध्ये किती भेटले 20, दुसऱ्या टेस्टमध्ये किती भेटले 10. पहिल्या टेस्टमध्ये 20 पडले, दुसऱ्यात 10 पडले, तर दोघांची बेरीज करा. 20 + 10 आणि त्याला भागिले 2 करा. 20 + 10 30, 30 ला भागिले 2 केलं की 15, म्हणजे तुमचं एव्हरेज किती झालं 15 मार्कचं. मग तुमच्या रिझल्ट वरती येणार 15 मार्क. रिझल्ट वरती येणार 15 मार्क. म्हणजे युनिट टेस्ट बद्दल सांगायला, युनिट टेस्ट मध्ये 3 विषयाच्या, तिन्ही विषय तुमच्या 30-30 मार्काच्या टेस्ट होणार. 30 मार्काच्या टेस्ट मधून तुम्हाला जेवढे पण मार्क भेटले इथं आणि इथं, या दोघांना ऍड केलं जाईल आणि त्याचं एव्हरेज घेतलं जाईल. तर हे आपल्याला तिन्ही पेपरसाठी आहे. म्हणून युनिट टेस्ट सुद्धा आपली फायनल एक्झाम सारखीच असती, बरोबर. फायनल एक्झाम सारखी ती कंडक्ट होती. म्हणून याला सुद्धा व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करायचंय. याला सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. इथंच 30-30 मार्क घ्या, इथंच आउट ऑफ मार्क पाडा. एक बी मार्क कमी नाही पडला पाहिजे असा अभ्यास करा. का बरं, तर ते मी आता पुढे सांगतो का बरं इथं जास्त मार्क घ्यायचे. बघा, तर ही तर समजली युनिट टेस्ट 30-30 मार्काची आहे. ही काय युनिट टेस्ट 30-30 मार्काची आहे. आता जी फायनल एक्झाम होणार, त्या तिन्ही पेपर बद्दल बोलतोय. जी फायनल एक्झाम होणार, फायनल एक्झाम डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या एंडिंगला आपली फायनल एक्झाम असते. ती होणार 70 मार्कची. ती किती होणार 70 मार्कची. ती किती मार्कची असणार 70 मार्कची असणार. मग बघा फायनल एक्झाम किती मार्कचे 70. युनिट टेस्टचे किती मार्क होते तुमच्याकडे 30 मार्क होते युनिट टेस्टचे. दोघांचे एव्हरेज म्हणजे 30. युनिट टेस्टचे 30 आणि फायनल एक्झाम कितीची 70. असे बनवून किती बनले आपले 100 मार्क. असे मिळून किती बनले आपले 100 मार्क बनले. असे मिळून किती बनले आपल्याला 100 मार्क बनले. म्हणजे तुम्ही इथं 70 मार्काचा पेपर देणार, इथं 30-30 मार्काचे 2 पेपर देणार. 30-30 मार्काच्या 2 पेपर मधून जे बी मार्क भेटणार तुम्हाला त्याची ऍडिशन करून त्याला भागिले 2 करायचं. समजलं, याची ऍडिशन करून त्याला भागिले 2 करायचं. इथं 70 पैकी जेवढे पण भेटले ते आणि नंतर 30 पैकी वाले एकत्र मिळून किती पैकी मार्क देतील 100 पैकी. किती पैकी मार्क देणार तुम्हाला 100 पैकी मार्क देणार. बघा इथला एव्हरेज आणि 70 पैकीचे जेवढे पण मार्क भेटणार ते तुम्हाला इथं 100 पैकी देण्यात येणार. मग मिनिमम किती मार्क पाहिजे याच्यामध्ये, तर मिनिमम तुम्हाला 40 मार्क घ्यावा लागते. बरं, मिनिमम किती घ्यावं लागते 40 मार्क. म्हणजे हे सगळं मिळून मिनिमम किती मार्क घ्यायचे 40 मार्क आपल्याला इथं पास होण्यासाठी घ्यावं लागते. जे की आपण 10वी पर्यंत ऐकलेलं ते क्रायटेरिया असा. 10वी पर्यंत आपल्याला तो क्रायटेरिया माहितीच असतो. बघा, युनिट टेस्ट 1 प्लस युनिट टेस्ट 2 दोघांचा एव्हरेज 30 पैकी असतो. चालता, दोघांचा एव्हरेज 30 पैकी, हे किती 70 मार्काचा. आणि दोन्ही मिळून किती मार्क 40च्या प्लस मार्क घेतले तर तुम्ही पास होणार. चालतं, 40च्या प्लस मार्क घेतले तुम्ही पास होणार. मग इथंच जर तुम्ही चांगला अभ्यास केला, पहिल्या टेस्टला दुसऱ्या टेस्टला चांगला अभ्यास केला, तुमचा स्कोर आउट ऑफ ठेवला, इथं 70 पैकी 70 घेण्याचा प्रयत्न केला, भेटते. बघा मॅथ मध्ये सायन्स मध्ये असे विषय की जिथं तुम्हाला 70 मार्क भेटते. हे मिनिमम क्रायटेरिया सांगितलं बरं मी. एवढे मार्क नाही आपल्याला याच्या आउट ऑफच घ्यायचे. याच्यामध्ये मार्क कसे ठेवायचे आउट ऑफच ठेवायचे. एक क्रायटेरिया सांगितलं किंवा असा पॅटर्न असतो. आता म्हणतील तुम्ही सर म्हणाले 40च मार्क घ्या, 40 मार्क नाही घ्यायचे आपल्याला. किती घ्यायचे 100च घ्यायचे. टार्गेट हा आपला 100च पाहिजे. मार्क हे आपल्याला आउट ऑफच मिळवायचे. मी एक क्रायटेरिया सांगितला की आपल्याकडे 70 मार्काचा पेपर असतो, 30-30 मार्काचे 2 पेपर असते आणि मग तुम्हाला पुढे जाण्यासाठी कमीत कमी 40 मार्काची गरज असते. पुढं म्हणजे पास होण्यासाठी कमीत कमी 40 मार्काची घ्यायचे. किती आपल्याला 100च घ्यायचे. हे क्रायटेरिया सांगितलं की याचा असं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे बऱ्याच जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की सर मला 30 पैकी एवढे भेटले होते, नंतर एवढे भेटले आणि ते कमी झाले. कमी नसते होत. कमी कसं काय होणार, तर तो एव्हरेज काढला जातो. आता जसं की काही स्टुडंट मागचेच कन्फ्युज झालते, म्हणून मी सांगितलं की जसं पहिल्या टेस्टमध्ये एकाला 30 पैकी 22 मार्क भेटले पहिल्या टेस्टमध्ये, ही फर्स्ट टेस्ट. सेकंड टेस्ट मध्ये आला तो, त्याला 30 पैकी 8च मार्क पडले. 30 पैकी 8च मार्क पडले. तर हे दोघांचं जर एव्हरेज काढला तुम्ही 22 + 8
30 वहिले, 30ला अर्ध केलं तर किती मार्क भेटले त्याला 15. किती मार्क भेटले त्याला 15. 22 + 8 30. 30च्या हाफ केलं की किती मार्क भेटले 15. मग त्याचं म्हणून माझे मार्क कमी झाले तर मार्क कुठून कमी होणार, ते तर क्रायटेरिया आहे. म्हणून मी आधी सांगितलं की तुम्हाला दोन्ही टेस्टमध्ये आउट ऑफ च टार्गेट ठेवायचा. बघा, दोन्ही टेस्टमध्ये आपल्याला आउट ऑफ च टार्गेट ठेवायचं. का बरं, तर इथं आउट ऑफ भेटतील. आता ते बी सांगतो मी. इथं तुम्हाला आता काही स्टुडंट वीक असतात, बरं त्यांच्यासाठी सांगतोय. काही स्टुडंट भरपूर वीक असतात की त्यांना म्हणजे लवकर समजत नाही, आणि काही स्टुडंट हुशार असतात. हुशारवाले बरोबर आपले 100 कडे चलते. पण जे वीक स्टुडंट आहे त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही जर युनिट टेस्टला चांगला अभ्यास केला, का तर ही जी युनिट टेस्ट असती, आता पहिली टेस्ट आहे तर तुम्हाला 2च चॅप्टर असतील त्याच्यामध्ये, बरोबर. पहिली टेस्ट म्हणजे किती चॅप्टर असणार, 2च चॅप्टर. दुसरी टेस्ट आहे त्याच्यामध्ये 2 चॅप्टर असणार. म्हणजे सिलेबस कसंही कमी आहे. सिलेबस कसं आहे तुमच्याकडं, कमी आहे. मग सिलेबस कमी असला तर आपण अभ्यास तो रिपीट रिव्हिजन 3-4 वेळेस 5-6 वेळेस ती रिव्हिजन करायची. मग रिव्हिजन केल्याने काय होतं, ते आपल्याला माइंडमध्ये पूर्णपणे फिट बसतं. आणि जेव्हा आपली एक्झाम असणार ते ॲज इट इज आपण तिथं लिहू शकतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, न्यूमेरिकल सोडू शकतो आणि 30 पैकी 30 मार्क घेऊ शकतो. मग दुसऱ्या टेस्टमध्ये पण तसंच होणार की पुढचे 2 चॅप्टर असतील, फक्त 2च चॅप्टर. मग 2 चॅप्टरचा परत आपण अभ्यास करू शकतो, रिपीट त्याला रिवाइज करू शकतो, आणि इथं सुद्धा आपण आउट ऑफ मार्क स्कोर करू शकतो, बरोबर. मग हे तुमचं एवढे चांगला बनून जाईल 30 पैकी 30चा. आता होतं कसं, जेव्हा 70 मार्काचा पेपर येतो, जेव्हा आपला 70 मार्काचा पेपर होतो तेव्हा पूर्ण सिलेबस असतो. तुम्हाला 5 चॅप्टर आहे मॅथमध्ये, समजा 5 चॅप्टर आहे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. 5 युनिट आहे समजा, तर हे 5 युनिट तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाणार 70 मार्कासाठी. मग तिथं मग आपल्याला जम्बलिंग होती, मग आपल्याला समजत नाही यो फॉर्म्युला कुठून आला, तो कुठून आला. जे वीक स्टुडंट आहे त्यांची गोष्ट चालू आहे. जे स्ट्रॉंग स्टुडंट आहे त्यांना बरोबर समजत चालतं, रिव्हिजन होत चालती, हलका म्हणजे ते त्यांचा अभ्यास कंटिन्यू करत चालते. पण जे वीक स्टुडंट राहते का, मग ते गोंधळून जाते आणि त्यांना मग इथं 1, 2, 3 असे मार्क पडलेले, बरं असे मार्क पडलेले फक्त गोंधळ झाल्यामुळं. म्हणून लक्षात ठेवा की या टेस्टला सिरियसली अभ्यास करायचा, फुल सिरियसली अभ्यास करायचा. हलका, तर यो आपला असा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर बघा, आता मी तुम्हाला हे सांगतो की अजून कोणते कोणते सब्जेक्ट आहे. आता तर आपण बघितले की आपल्याकडं मॅथ, सायन्स, त्याच्यानंतर इंग्लिश हे विषय, त्याचे 70 मार्काचा पेपर आहे आपला. बघा, बेसिक मॅथमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल आणि बेसिक सायन्स असे 3 सब्जेक्ट आहे. मग 3 सब्जेक्टचं इथं दिसतंय बघा की थेरी म्हणजे काय, तुमचा थेरीचा पेपर असणार तो. तर मॅथमध्ये युनिट टेस्टचे 30 मार्क, फक्त 30च का लिहिले, तर दोघांचा एव्हरेज असतो तो. पहिल्या टेस्टचा आणि दुसऱ्या टेस्टचा एव्हरेज मिळून 30 पैकी, दुसरा फायनल पेपर 70, दोन्ही मिळून किती आहे 100, दोन्ही मिळून किती आहे 100 आहे. आणि त्याच्या बाजूला किती घ्यायचे मिनिमम, तर हे सांगावंच लागते की तुम्हाला कमीत कमी 40 तरी पाहिजे. पास होण्यासाठी 40 तरी पाहिजे. हे 40 मार्क मिनिमम आहे. आपल्याला घ्यायचे किती, तर 100च घ्यायचे, लक्षात ठेवा बरं, माइंड मध्ये फिट ठेवा. आपल्याला 100च घ्यायचे, एक बी कमी नाही पाहिजे. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल इंग्लिशमध्ये, मग इंग्लिशमध्ये पण सेम पॅटर्न आहे बघा, 30, 70, 100. 30, 70, 100, 30 युनिट टेस्ट, 70 फायनल, 100 पुरे टोटल त्याची. ह्याच्यामध्ये सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बघा 30 आणि 70, इथं स्टार आणि हॅश दिलेलं आहे. तर याचा अर्थ राहतो की तुमची जी एक्झाम आहे 70 मार्क सायन्सवाली, 70 मार्काची सायन्सवाली जी एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार. ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कशी, तर कम्प्युटरवरती बसून तुम्हाला ऑनलाईन क्वेश्चन येतील. त्याच्यामध्ये MCQ टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि तुम्हाला त्या 4 पैकी एक ऑप्शन टिक करायचंय. म्हणजे लिहायचं नाही, लिहिणारा पेपर नाही, राईट अप वाला पेपर नाही. यो कोणता पेपर आहे तुमचा, तर तुम्हाला टिक मार्क करायचंय. टिक मार्क करायचं म्हणजे डायरेक्ट पीसी वरती आपल्याला बसायचं, ऑप्शन टिक करायचं. जसं की तुम्हाला ते एक्सपेरिमेंटच्या वेळेस सायन्सच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ते MCQ क्वेश्चन, MCQ सॉल्व्ह करायला दिले असतील, किंवा काही पेपरमध्ये पण तुम्हाला आले असतील की MCQ कशा प्रकारे असते, 4 ऑप्शन दिले जाते, त्या टाईपचा पेपर होणार. मग त्याचा बी 30, 70 टोटल 100. मग इकडे काय लिहिलेलं आहे, इकडचे जे मार्क आहे, तर इकडचे मार्क आता एक्स्ट्रा मार्क दिसत असतील तुम्हाला कुठं कुठं, हे 25 मार्क, बरोबर, हे 25 मार्क, हे 25 मार्क. मग याची इकडे टोटल केलेली आहे सगळी. तर हे कशाचे मार्क आहे, तर एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, कारण की अजून मी जे शब्द वापरले सबमिशन, का असे जर प्रॅक्टिकल एक्झाम याचे असे जर वर्ड वापरले, ते थोडेसे सबमिशन वगैरे तुम्हाला अजून वर्ड नाही माहिती. हे इंजिनिअरिंग फील्ड मधले वर्ड्स आहेत, हे तुम्हाला आल्यानंतर समजणार. पण एक सोप्या भाषेत सांगतो
की आपल्याला जसं विज्ञानाची प्रयोगशाळेची वही असते बघा, पुस्तक असतं ते, त्याला आपण एक्सपेरिमेंट बुक म्हणायचो. एक्सपेरिमेंट बुक किंवा प्रॅक्टिकल बुक म्हणायचो. ती प्रॅक्टिकल बुक आपण काय करायचो बघा, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असायचे, खाली क्वेश्चन आन्सर असायचे, मग आपण ते भरून काढायचो, आपण लिहून काढायचो. मग असंच इथं सुद्धा असणार तुम्हाला. असंच तुम्हाला काही विषयामध्ये जसं की इंग्लिश असन, सायन्स असन, तर त्याची लॅब मॅन्युअल असन, की तुम्ही त्या लॅबमध्ये जाणार, तिथं काही एक्सपेरिमेंट असतील ते परफॉर्म करणार आणि त्याचे काही जे कॅल्क्युलेशन असतील, ऑब्झर्वेशन, ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहून काढणार. तर त्याला आपण मॅन्युअल म्हणतो. जसं की एक्सपेरिमेंट बुक आपण तिथं म्हणायचो, प्रॅक्टिकल बुक, लॅब बुक म्हणायचो, इथं आपण त्याला लॅब मॅन्युअल म्हणतो. तर तसे काही असतील तर त्याचे तुम्हाला 25 मार्क आहे. त्याचे तुम्हाला किती मार्क आहे? 25. किंवा मग तुम्हाला शाळेमध्ये असताना काही होमवर्क दिला जायचा बघा, होमवर्क दिला जायचा, त्यासाठी तुम्ही एक सेपरेट बुक बनवायचे. ती सेपरेट बुक मध्ये तुम्ही दिलेला होमवर्क जो काही असन तो ऍज इट इज आपण लिहून काढायचो, व्यवस्थित त्याला ठेवायचो आणि नंतर शेवटी आपण त्याला सबमिट करायचो. म्हणजे शाळेमध्ये जे कोणी तुमचे टीचर असतील त्यांना तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचे, दाखवायचे. तर सेम पॅटर्नने इथं सुद्धा असणार की तुम्हाला एक बुक बनवायची सेपरेट. त्या बुकमध्ये तुमचं जे काही तुम्हाला होमवर्क दिलं जाईल, असाइनमेंट म्हणू किंवा होमवर्क दिलं जाईल, ते तुम्ही ते लिहून ठेवणार, ते लिहून काढणार आणि ते सबमिट करणार. हे कंपल्सरी करावंच लागतं बरं. हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक सगळ्यांना शेवटी माहिती पडतं सगळं सेमिस्टर, काही जणांना माहिती बी नाही पडत. असे पण म्हणजे काही केसेस आलेले की त्यांना माहितीच नाही पडत की काय पॅटर्न काय होतं, नेमकं करायचं काय होतं. तर असे बी काही स्टुडंट राहते तर की ज्यांना शेवटपर्यंत माहिती नाही पडत. तर ते स्पेशली कारण की होऊ शकतं तसं की समजा सुरुवातीला तुम्ही आले, आता काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना स्वतःलाच शिकायचं नव्हतं. असे विद्यार्थी असतील ते की त्यांना स्वतःलाच शिकायचं नव्हतं म्हणून त्यांचं तसं नसतं. काही विद्यार्थी असे पण होते की जे आले, कॉलेजला आले आणि बाय चान्स ग्रुपमध्ये होते नव्हते, त्यांना एवढं कळालं नाही आणि काहीतरी आजार होऊन जातो, कावीळ होतो, टायफॉइड होतो, असं काहीतरी आजार होतो, तर आपण 1 महिना सुट्टीवर, ते टेन्शन नाही, 1 महिना आपण सुट्टीवर चालले जातो आणि त्या सुट्टीच्या पिरियडमध्ये सबमिशन इकडे होऊन जातं, हे इकडे होऊन जातं आणि आपल्याला माहिती नाही पडत. भले आपल्या ग्रुपवरती मेसेज आला असन, सगळं आलं असन, पण आपल्याला माहितीच नाही पडत की असं बी काहीतरी होतं म्हणून. मग डायरेक्ट आपलं नाव येतं त्या फायनल लिस्टमध्ये की आता तुमचं सबमिशन झालेलं नाहीये, तुम्ही हे सबमिट केलेलं नाहीये, म्हणून तुम्ही पेपरच देऊ शकत नाही, असा रूल आहे इथं. चालतं, त्याच्यासाठी वाटलं तर आपण एक स्पेशल बनवू व्हिडिओ त्याचा. पण आता नुसतं एवढं लक्षात ठेवा की असं तुम्हाला गृहपाठ राहणार, होमवर्क राहणार, असाइनमेंट राहणार, जे काही तुमची मॅन्युअल ती राहणार, तर त्याचे 25 मार्क आहे. तुम्हाला काही क्वेश्चन दिले मॅथमध्ये, काही क्वेश्चन दिले जातील सॉल्व्ह करायला, ते सॉल्व्ह करायचे, त्याची फाईल तयार करायची आणि ती कॉलेजमध्ये सबमिट करायची. तर तशा टाईपचं तुमचं ते 25 मार्क आहे. मग तुम्हाला ते खालचे जे सब्जेक्ट दिसते एक्स्ट्रा, तर ते काय, आपण तर 3 सब्जेक्ट बद्दलच बोललो. चला एकदा एक लास्ट याच्यामध्ये मी सांगतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय की तुम्हाला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीसाठी किंवा एक्स्ट्रा नॉलेज गेन करण्यासाठी काही सब्जेक्ट दिलेले असते. मग जसं की बघा, एक सब्जेक्ट आहे तुमचा योगा अँड मेडिटेशन. योगा अँड मेडिटेशन त्याच्यामध्ये तुम्हाला मग ग्रॅस्पिंग पॉवर कशी वाढवायची त्याच्याबद्दल ते नॉलेज वगैरे दिलं जाईल. चालतं, म्हणजे सिंपल आहे, तुम्हाला माहिती असेल योगा अँड मेडिटेशन बद्दल ऑलरेडी, की त्याच्यामध्ये मग आपण योगा जर केला किंवा मेडिटेशन केलं तर आपण पण ते डेली करावं लागतं. चालतं, डेली केलं तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होतो. तुमचं माइंडसेट वाढणार, ग्रास्पिंग पॉवर वाढणार, लक्षात ठेवण्याची क्षमता तुमची जास्त होईल. त्यासाठी तो सब्जेक्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर एक दिलेला आहे बघा, फंडामेंटल ऑफ आयसीटी. फंडामेंटल ऑफ आयसीटी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बद्दलचं नॉलेज असणार. जसं की काही जणांनी MSCIT केलेला असेल बघा, 10वी झाल्यावर MSCIT करतो आपण, ते जर केलेला असेल तो कोर्स, तर त्याच रिलेटेड इथं असणार आहे. त्याच रिलेटेड इथं कम्प्युटर कसं चालवायचा, कोणते कोणते फंक्शन असते. त्याच्यानंतर आपल्याला समजा एखादं टेबल तयार करायचं असेल, एखादं चार्ट तयार करायचं असेल, एखादं प्रेझेंटेशन तयार करायचं असेल, तर कुठून करता येईल, त्यासाठी कोणते कोणते सॉफ्टवेअर, तर त्याचे रिलेटेड तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर याचं प्रॅक्टिकल होणार तुमचं. म्हणजे प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी आवर्स त्याचं प्रॅक्टिकल दिलं जाणार. मग त्या लॅबमध्ये तुम्ही जाणार, तिथं शिकणार आणि त्याची एक्झाम होणार. अशा टाईपनं म्हणजे प्रॅक्टिकल, ते काय प्रॅक्टिकली एक्झाम होणार त्याची. त्याच्यानंतर यो जो लास्टचा आहे की बघा, वर्कशॉप म्हणून. चालतं, वर्कशॉप म्हणून एक टॉपिक, एक सब्जेक्ट आहे तुम्हाला. तर वर्कशॉप म्हणजे काय, सिंपल मध्ये आपण बघतो, वेल्डिंग करताना बघितलं असेल कधी, वेल्डिंग करताना प्लेटवर प्लेट जोडायची, तिथं वेल्डिंग करावं लागते. त्याच्यानंतर प्लंबिंग आपण बघितलं असेल. त्यानंतर शीट मेटल वर्क म्हणून राहतं की मेटलची कटिंग वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर मग कारपेंट्री जॉब असतील, म्हणजे
लाकडापासून आपण ते खिलोने तयार करताना बघितले असेल बघा, हायवेवरती याच्यावरती ते विकतात बघा लोक काही, तर त्यांच्याकडे आपल्याला दिसते ते लाकडाचे खिलोने बनवलेले. तर तशाच टाईपमध्ये आपल्याला काहीतरी तर जॉब तयार करायचं, म्हणजे लाकडापासून काहीतरी आपण स्वतः तयार करणार. म्हणजे तुम्हाला स्वतः तयार करायचे जे स्टुडंट आहे का, ते स्वतः इथं लाकडाची कटिंग वगैरे करणार, त्याच्यानंतर पुरं डायमेन्शन वगैरे घेऊन मेजरमेंट घेऊन तो जॉब कसा तयार करणार, वेल्डिंग वगैरे करणार. तर या टाईपचं तुम्हाला या वर्कशॉपमध्ये करायला भेटणार. मग यो जो सब्जेक्ट आहे बघा, इंजिनिअरिंग ग्राफिक्स नावाचा दिसतोय, इंजिनिअरिंग ग्राफिक्स नावाचा. आता हे ऑल ब्रांच साठीच आहे बरं, पहिला सेमिस्टर आहे म्हणून हे सगळ्यांसाठी कॉमन असतं. मग पहिल्या सेमिस्टरसाठी सगळ्यांना हे कॉमन सब्जेक्ट इंजिनिअरिंग ग्राफिक्स नावाचा. आता याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये आता ज्या स्टुडंटचं टेक्निकल झालेलं आहे बघा, टेक्निकल स्कूलमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलं असेल 8वी मध्ये असताना, तर तिथं तुम्हाला असे वेगवेगळे ड्रॉइंग काढायला लावले असतील. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल असे ड्रॉइंग काढायला लावले. तर सिंपल मध्ये समजा, आणि ज्यांचं झालेलं त्यांच्यासाठी सांगतो सिंपल, या सब्जेक्ट मध्ये आपल्याला ड्रॉइंग बद्दल इन्फॉर्मेशन आहे. ड्रॉइंग म्हणजे काय, की आपल्याला एखादा कंपोनंट तयार करायचा, तर त्याची 2 डायमेन्शन मध्ये, 2D मध्ये आपण कशी डायग्राम ड्रॉ करणार, त्याचे मेजरमेंट वगैरे घेऊन 3D मध्ये कसं बनवणार, म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू आपण त्याला म्हणतो. ऑर्थोग्राफिक 2D साठी आणि आयसोमेट्रिक 3D साठी असे व्ह्यूज आपल्याला तिथे शिकायला भेटणार. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत, जसं की तुम्ही सर्कल शिकलेले, स्क्वेअर शिकलेले, रेक्टँगल शिकलेले, तर असेच काही वेगवेगळे शेप्स आहे. आणखी इलिप्स म्हणून एक शेप आहे, इलिप्स म्हणून आहे, त्यानंतर पॅराबोला आहे, हायपरबोला आहे, असे शेपचे नाव आहे. जसे आपण ट्रायंगल, सर्कल, रेक्टँगल हे शेप म्हणतो, तसेच हेक्झॅगॉन, पेंटॅगॉन हे ऐकलेले. हेक्झॅगॉन, पेंटॅगॉन, षटकोन हे ज्याला म्हणतो आपण, ते शेप ऐकलेले. तर तसेच आपल्याला इलिप्स नावाचा एक शेप आहे, पॅराबोला एक आहे, हायपरबोला एक आहे. तर तशा टाईपचे डायग्राम वेगळे वेगळे, म्हणजे स्केच काढायचे, ड्रॉइंग काढायचे. पण ही ड्रॉइंग सिंपल नाही, ही कशी इंजिनिअरिंग टाईपची ड्रॉइंग आहे. म्हणजे तुम्हाला डायमेन्शन घेऊन, मेजरमेंट घेऊन तुम्हाला ते राऊंडर वापरावं लागेल. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन होतं बघा आपल्याला 10वीला असताना, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण कर्कटक, राऊंडर जे वापरायचो, डी वापरायचो प्रोटेक्टर, मग ते ट्रायंगल होते बघा, 2 छोटे सेट स्क्वेअर आपण त्याला म्हणतो, ते वापरायचो, स्केल वापरायचो, व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आपण त्याचे आर्क कट करायचो. तर त्याच टाईपचं आपल्याला इथं इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणून, यो सुद्धा प्रॅक्टिकल विषय, म्हणजे तुम्हाला ते ड्रॉइंग स्वतः ड्रॉ करायचे. जे पण तुम्हाला ड्रॉइंग दिले जातील ते तुम्हाला ड्रॉ करायचे. अशी मोठी शीट असते त्याची, आपलं जसं चार्ट पेपर असायचा बघा, तशा टाईपचा अशी मोठी शीट असते, आणि त्या शीटवरती तुम्हाला ते ड्रॉइंग ड्रॉ करायचे. जे पण तुम्हाला कॉलेजमध्ये सांगितलं जातील त्याचे 50 मार्क आहे. आणि कॉलेजमध्येच तुमचा 50 मार्काचा एक पेपर होतो, कॉलेजमध्येच होणार, तर तो 50 मार्काचा पेपर द्यायचा. मग असे दोन्ही मिळून तुमचे 100 मार्क. पण हे जे 3 विषय होते आपले सुरुवातीचे, ते 3 विषय जे होते ते MSBT कडून MSBT कडून ते कंडक्ट केले जाते, म्हणून त्याची आपली फायनल एक्झाम होती. फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला ते 3 विषय असणार आहे. तर बघा, यो असा आपला पहिल्या सेमिस्टरचा पॅटर्न आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये एवढे सब्जेक्ट आहे, पण तुम्हाला एक्झामसाठी 3 हे येणार आहे, 3 फायनल एक्झामसाठी. हे कशासाठी, ते प्रॅक्टिकल वर्क आहे. हे कसे प्रॅक्टिकल, तुम्ही लॅबमध्ये जाणार, तिथं बसणार, तिथं शिकणार, आणि शेवटी सेमिस्टर संपल्यानंतर तुमची तिथं एक्झाम होणार, प्रॅक्टिकल एक्झाम होणार. ते त्या टाईपचे विषय. हे वर्कशॉप म्हणजे काय तुम्हाला समजलं असं, आता कार्पेंट्री जॉब वगैरे ते तिथं बनवायचं आहे आपल्याला. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये काय, तुला ड्रॉइंग ड्रॉ करायचे, वेगवेगळे शेप तुम्हाला सांगितलं जाणार, वेगवेगळे कंपोनंट तुम्हाला सांगितले जाणार, त्याची आपल्याला तिथं ड्रॉइंग काढायचे. फक्त याच्यामध्ये कम्प्युटर ब्रांचसाठी एक त्याच्यामध्ये चॅप्टर वेगळा दिला, लास्टचा, शेवटचा चॅप्टर. मग आता जेव्हा तुम्ही शिकणार, पहिले 4 चॅप्टर तर सेम होते, मग शेवटचा जेव्हा शिकणार ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं समजून नाही, म्हणजे असं की वेगळं सांगायची त्याला गरज नाहीये, आणि सोपं आहे ते, सिंपल असणार. फक्त याला काय करा, रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा. आणि तुम्हाला जे मी सुरुवातीला सांगितलं, की तुम्हाला मॅथ जर चांगला करायचा असेल, सायन्स जर चांगला करायचा असेल, तर सुरुवातीला मी जे पॉईंट सांगितले होते, की 10वी मध्ये हे सगळं झालेलं आहे, ते पॉईंट कोणते, ट्रिग्नॉमेट्री, स्ट्रेट लाईन म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा जो पार्ट होता, त्यानंतर पहिला चॅप्टर जो होता अल्जेब्रा मधला, मॅथ पार्ट 1 मधला, डिटर्मिनंटचा तो वाला टॉपिक, त्यानंतर लास्टचा स्टॅटिस्टिक वाला टॉपिक, एवढे 4 टॉपिक आहे ना, जोपर्यंत तुमच्याकडे सुट्टी असेल किंवा जोपर्यंत कॉलेज चालू होत नाही, तोपर्यंत रिवाइज करून ठेवा. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आल्याच्या नंतर असं अवघड वाटणार नाही. चालतंय,
चला, तर यो आपला पूर्ण पॅटर्न आहे बघा. याचा तुम्ही वाटलंच ते एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा चालेल. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे जेवढे तुमचे डिप्लोमाचे स्टुडंट असतील ओळखीचे त्यांना हे दाखवा, हे पाठवा. याच्यामध्ये मग आपण अजून काही तुमचे डाऊट असतील, तुमचे आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुम्ही डाऊट वगैरे तुमचे टाकू शकता आणि काही रिलेटेड आणखीन इन्फॉर्मेशन लागत असाल ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. चला, थँक्यू.